ही एक सत्य घटना आहे. वय फक्त 12 वर्ष 3 महिन्यात 200 जणांनी केलं वाईट प्रकारे शोषण. तुम्हालाही हादरवून टाकेल. मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी. पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मीरा भाईदर आणि वसई विरार पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. मुंबई आणि लगतच्या परिसरातून नुकतीच अशी बातमी समोर आली आहे जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. नालासोपारा येथील नायगाव परिसरात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला, ज्यामध्ये केवळ 12 वर्षाच्या एका चिमुकलीची सुटका करण्यात आली. ज्या वयात मुलांच्या हातात खेळणी किंवा पुस्तके असायला हवीत त्या वयात या मुलीला नरयातना भोगाव्या लागल्या. केवळ 3 महिन्याच्या कालावधीत 200हून अधिक नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही मुलगी मूळची बांगलादेशातील आहे. या प्रकरणातील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे ही मुलगी कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नाही तर निव्वळ भीतीपोटी घरातून बाहेर पडली होती. ती शाळेत एका विषयात नापास झाली होती. आई वडील ओरडतील किंवा मारतील या भ्याने तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. घरातून निघाल्यानंतर ती कशीबशी सीमा ओलांडून भारतात पोचली. एका लहान मुलीला एकटे पाहून मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने तिला मदतीचे आमिष दाखवले आणि तिथूनच तिच्या आयुष्यातील काळा अध्याय सुरू झाला. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला सुरुवातीला गुजरात राज्यातील नायडियात नेण्यात आले. तिथे तिला एका बंदिस्त ठिकाणी ठेवण्यात आले होते. या 3 महिन्याच्या काळात तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. तिने दिलेल्या जबाबीनुसार या अल्प कालावधीत तब्बल 200हून अधिक पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केले. एका 12 वर्षाच्या मुलीसाठी हा मानसिक आणि शारीरिक छळ कल्पनेपलीकडचा आहे. या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एक्सोरोड इंडिया ऑप्शन आणि हार्मोनी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी मोलाची भूमिका बजावली. या संस्थांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मीरा भाईदर आणि वसई विरार पोलिसांनी संपर्क साधला. 26 जुलै रोजी पोलिसांनी नायगाव परिसरात छापा टाकून या मुलीची सुटका केली. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे, जे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार होते. सुटका केल्यानंतर या मुलीला रिमांड होममध्ये पाठवण्यात आले होते. तिथे हार्मोनी फाउंडेशनचे संस्थापक अब्राहिम मथाई यांनी त्यांच्या टीमने मुलीचे समुपदेशन केले. सुरुवातीला ती मुलगी प्रचंड दहशतीखाली होती, मात्र विश्वासात घेतल्यानंतर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाडा वाचला. मताई आणि मागणी केली आहे की केवळ रॅकेट चालवणाऱ्यालाच नाही तर त्या 200 नराधमांनाही शोधून अटक केली पाहिजे, ज्यांनी या लहान मुलीवर अत्याचार केले. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी स्पष्ट केले आहे की हे केवळ एक स्थानिक रॅकेट नसून यामागे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता आहे. बांगलादेशहून मुलीला भारतात आणणे, त्यांना वेगवेगळ्या राज्यात गुजरात, महाराष्ट्र हलवणे
आणि तिथे त्यांचे शोषण करणे हे एका मोठ्या साखळीचे काम आहे. पोलीस सध्या या साखळीतील इतर दुव्यांचा शोध घेत आहेत. मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. एका विषयात नापास झाल्यामुळे मुलीला घर सोडावे वाटणे हे पालक आणि मुलांमधील संवादाच्या अभावाचे लक्षण आहे. मुलावर परीक्षेच्या मार्काचा इतका दबाव असू नये की त्यांना घर परके वाटावे. एकटी मुलगी दिसली की तिला मदत करण्याऐवजी तिची शिकार करण्याची प्रवृत्ती समाजात जास्तच वाढली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून एखादी लहान मुलगी दुसऱ्या देशात येते आणि तिथे तिची विक्री होते. हे सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या चिमुकलीची कहाणी केवळ बातमी नसून ती एक चेतावणी आहे. अशा प्रकरणामुळे केवळ 10 जणांना अटक करून प्रश्न सुटणार नाहीत. जोपर्यंत मागणी करणारे ते 200 पुरुष मोकळे आहेत तोपर्यंत अशा मुलीचे शोषण थांबणार नाही. त्या 200 नराधमांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा. सीमेवरील सुरक्षा अधिक कडक करणे आणि पोलिसांनी मिळून अशा हॉटस्पॉट भागावर लक्ष ठेवणे जिथे तस्करीचा शक्यता जास्त असते. जर तुम्ही मित्रांनो माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद.